नमस्कार, स्वागत आहे तुमचं सीमाज बेस्टी किचनमध्ये। आज आपण बनवतोय मालपुआ। तर होळी आलेलीच आहे जवळ, तर होळी स्पेशल मालपुआ तर बनलाच पाहिजे। तर काही भागामध्ये काही राज्यामध्ये मालपुआ बनवला जातो, पण आपल्या भागामध्ये पण काही ठिकाणी बनवतात, म्हणून मी ही रेसिपी तुमच्यासोबत शेअर करते। तर इथे आपण गव्हाचं पीठ घेतलेलं आहे 1 कप आणि इथे अर्धा कप रवा घेतलेला आहे आणि इथे 1 वाटी भरून दूध घेतलेलं आहे। आता इथे आपण मिक्सिंग बाउल घेऊया आणि या मिक्सिंग बाउलमध्ये आपण आता हे गव्हाचे पीठ काढणार आहोत। तुम्हाला जर मैदा वापरायचा असेल तर तुम्ही इथे मैदा वापरू शकता। मी गव्हाचं पीठ आणि रवा घेतलेला आहे, थोडंसं किंचित मीठ, थोडीशी इलायची पावडर, थोडीशी बडीशेप पावडर घातलेली आहे, खूप छान स्वाद येतो। नंतर आता आपण हे मिक्स करून घेतल्यानंतर थोडं थोडं दूध घालायचं आहे, पीठ छान भिजवून घ्यायचं आहे। तर इथे मी गव्हाच्या पिठाचा वापर केला आहे, खूप हेल्दी आहे म्हणून इथे मी गव्हाचं पीठ वापरलेलं आहे। तुम्हाला जर मैदा वापरायचा असेल तर तुम्ही मैदाही वापरू शकता। आता आपण हे सर्व दूध एकत्र करून घातलेलं आहे, 1 वाटीच्या वरती मला थोडंसं दूध लागलेलं आहे। आता हे सर्व आपण मिक्स चांगलं करून घेऊया आणि गाठी झाल्या नाही पाहिजे। आता हे पीठ आपण भिजत ठेवूया 15 ते 20 मिनिटे। तर आता आपण इकडे साखरेचा पाक करूया। खूप सोपी रेसिपी आहे, झटपट बनते, खूप काही वेळ लागत नाही। तर इथे मी साखर 1 वाटी भरून घातलेली आहे आणि 1 वाटी पाणी घातलेलं आहे। तर आपल्याला जसा गुलाबजामुनचा पाक असतो त्याच पद्धतीने इथे हा पाक बनवायचा आहे, चिपचिपी पाक। जास्त पुढे न्यायचा नाही किंवा जास्त कच्चा नाही। नंतर इथे मी थोडे केसरचे धागे घालत आहे, जर तुमच्याकडे असतील केसर तर घालू शकता, नसेल तर स्किप करू शकता। केसर घातल्यामुळे थोडासा कलर मस्त असा येतो आणि टेस्ट पण थोडीशी छान लागते। आता इथे आपला पाक पण तयार होत आलेला आहे। आता आपण पाक चेक करूया। तर चिपचिपी पाक आपला तयार झालेला आहे। आता बोटामध्ये असा घेऊन बघितलेला आहे मी, चिकट झालेला आहे। तर गॅसची फ्लेम बंद करायची आहे, इलायची पावडर घालायची आहे आणि आता हे मिक्स करून घ्यायचं आहे। तर तयार झालेला आहे आपला मस्त पाक। तर अशा पद्धतीनेच हवा आहे पाक, जास्त पुढे नेऊ नका। गॅस आता बंद करूया। तर इथे आपलं पीठ पण छान भिजलेलं आहे। आता बघूया, आपण मिक्स करून घेऊया। तर हे चांगलं मिक्स करायचं आहे, खाली आपलं पीठ राहते, गाठी बनवू शकतात, म्हणून पुन्हा एकदा आपल्याला हे पीठ चांगलं मिक्स करायचं आहे। आणि नंतर इथे मी घालत आहे सुक्या खोबऱ्याचा कीस। सुक्या खोबऱ्याचा कीस बारीक केलेला आहे, तो घातलेला आहे अर्धी वाटी। खूप छान चव येते, तुम्ही नक्की ट्राय करा। ड्रायफ्रूट्स जर आवडत असतील तर तुम्ही ड्रायफ्रूट्सही वापरू शकता। आता हे सर्व मिक्स करून झालेलं आहे। नंतर शेवटी इथे मी 1 चमचा तूप घातलेला आहे। तर तूप ही आपण चांगलं मिक्स करून घेऊया, छान फेटायचं आहे। तर अशा पद्धतीनेच कन्सिस्टन्सी हवी आहे मालपुआसाठी। आता आपलं हे पीठ छान भिजलेलं आहे, फेटून पण झालेलं आहे। आता इकडे गरम तेल करायला ठेवलेलं आहे। आता गरम तेलामध्ये आपण मालपोहे सोडूया। तर मालपोहे सोडताना खूप काळजी घ्यावी लागते, जास्त पसरून घालायचं नाही किंवा जास्त एकावरती एक घालायचं नाही। आपल्याला बरोबर प्रमाण माहीत झालं पाहिजे की अशा पद्धतीने घालायचं आहे। जर व्यवस्थित घातले तर ते पसरणार नाही बाहेर आणि जास्त जर घातलं तर ते गचका होणार नाही मध्ये, म्हणून मीडियम साईज आपल्याला हवी आहे मालपोहाची। तर अशा पद्धतीने अलटून पलटून आपल्याला छान मालपोहा भाजून घ्यायचा आहे, म्हणजे तेलात तळून घ्यायचा आहे। सोनेरी कलर आलेला आहे आणि जाळी पण खूप छान आलेली आहे। तर आता आपण अशा पद्धतीने हा मालपोहा काढून घेऊया। तर खूप छान मस्त अशी ही रेसिपी आहे आणि एकदम मस्त बनणार आहे। तर इथे सर्व आपण मालपोहे तळून घेतलेले आहे तेलामध्ये। तर आता आपण कोमट पाक करूया आणि त्या पाकामध्ये हे मालपोहे बुडवून काढूया। तर खूप काही वेळ बुडवायची नाही, अर्धा मिनिटाच्या आतच आपल्याला हे मालपोहे काढायचे आहेत। दोन्ही बाजूनी अलटून पलटून पाकातून बुडवून काढायचे आहेत। तर आतमध्ये पूर्ण पाक गेला पाहिजे, आतून रसभरीत आणि वरतून एकदम कुरकुरीत असे हे मालपोहे झाले पाहिजेत। तर इथे आपण सर्व पाकातून मालपोहे काढलेले आहेत बुडवून, तळून पण छान काढलेले आहे। गव्हाचे पीठ वापरल्यामुळे इथे आपला कलर असा ब्राऊन जास्त आलेला आहे। वरतून थोडासा सुक्या खोबऱ्याचा कीस, आवडेल तशात तुम्ही पद्धतीने गार्निशिंग करू शकता। ड्रायफ्रूट्स थोडे घातलेले आहेत, थोड्या गुलाबाच्या पाकळ्या सुंदर दिसण्यासाठी। तर अशा पद्धतीने इथे आपला मस्त होळी स्पेशल मालपुआ तयार झालेला आहे। तुम्ही साखरेऐवजी गूळही वापरू शकता, पण गुळाचा पाक केला तर खूप काळपट दिसतील, म्हणून इथे मी साखर वापरलेली आहे। आणि बघू शकता, आता एक तोडून दाखवते, आतून एकदम रसभरीत झालेला आहे हा मालपुआ आणि वरतून क्रिस्पनेस आलेला आहे, परफेक्ट प्रमाण सर्व झालेलं आहे। आणि मालपुआची पण साईज तुम्ही बघू शकता आणि आतून जाळी पण छान पडलेली आहे, आतून एकदम रसभरीत झालेला आहे।
आतमध्ये पूर्ण पाक बुडलेला आहे. त्यामुळे अशा पद्धतीने तुम्ही लक्ष देऊन ही रेसिपी बघा आणि येत्या होळीला तुम्ही नक्की ट्राय करा. खूप सोपी आहे. रेसिपी कशी वाटली आवडल्यास कमेंटमध्ये सांगा. अजून जर चॅनेलला सबस्क्राईब केलं नसेल तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. थँक्यू.